परमेश्वराच्या नावामध्ये परत आपल्या सर्वांचं या भक्तीमध्ये प्रेमपूर्वक स्वागत। देवाची स्तुती असो की परमेश्वर आपल्या सर्वांना या भक्तीच्या द्वारे आशीर्वादित करीत आहे। आज परत आपण या भक्तीमध्ये सामील होऊया आणि या भक्तीला परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करू। आपण सर्वजण परमेश्वराच्या हातामध्ये लीन आणि नम्र होऊया। परमेश्वराचं सहाय्य मागू। परमेश्वराचं सहाय्य आपण प्रार्थने मागत असतो। परमेश्वराच्या चरणी आपण त्याची प्रार्थना करूया। आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो की परत आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही संधी तू दिलीस, हा समय तू दिलास। आणि म्हणून देवा, आज आम्ही सर्वप्रथम तुझे आभार मानतो की अजूनही या भूतलावर आम्हाला जिवंत राखलंस। या शरीरामध्ये अजूनही तू श्वास ठेवलेला आहे। आणि म्हणून देवा, सर्वप्रथम सर्वमान महिमा आणि गौरव तुला देतो। आम्ही आज देवा तुझ्या चरणी लीन आणि नम्र होतो। तुझ्या सहाय्याची आम्हाला गरज आहे, तुझ्या सामर्थ्याची आम्हाला गरज आहे। आणि अशा स्थितीमध्ये प्रभू देवा, पुढे जाण्यासाठी लागणारं मार्गदर्शन आणि त्याची आम्हाला गरज आहे। आणि म्हणून देवा, आज तू आमच्याशी बोल। तू आम्हाला तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या आरोग्याने, तुझ्या शक्तीने भर। तुझ्या वचनातील प्रकाश आज आम्हाला प्राप्त होऊ दे। प्रभू, ही भक्ती तुझ्या हाती समर्पित करतो। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक। आमेन। मंडळी, आज या भक्तीची सुरुवात एक स्तोत्र वाचनाने आपण करणार आहोत। त्याचं कारण असं की जी स्तोत्र आपण बघत आहोत, स्तोत्र 23, आणि त्याच्यावर आपण विचार करत आहोत, त्या स्तोत्रातील काही वचनाचा, त्या अर्थाच्या वचनाचा या स्तोत्रामध्ये सुद्धा दाविदाने उल्लेख केलेला आहे। स्तोत्र 84 आपण वाचूया। जिथे कुठे असा आपण आहात, आपण कृपा करून आपलं पवित्र शास्त्र उघडून स्तोत्र 84 आपण वाचन करणार आहोत। ज्यामध्ये लिहिलेलं आहे, हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत। माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे। माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे। हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्याजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलासाठी कोटे बांधवायस स्थळ मिळाले आहे। तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील। ज्या मनुष्याला तुझ्या वचनापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य। शोकजनक खोऱ्यातूनही जात असताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते। अगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो। ते अधिक अधिक शक्ती पावत जातात। सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते। हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक। हे याकोबाच्या देवा, कान दे। हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर। तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव। खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे। दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला इष्ट वाटते। कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे। परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो। जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही। हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य। देव त्याच्या वचनावर आशीर्वाद देव। यावेळेस आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण नेहमी गीत मध्ये सामील होत असतो। अनेक लोकांचं इच्छा होती आणि आम्ही सुद्धा मिस करत होतो, आणि ते म्हणजे आपल्या भजनाच्या कार्यक्रमासाठी जेव्हा लॉकडाऊन नव्हतं तेव्हा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सतत आपण भजनाच्या द्वारे परमेश्वराची स्तुती नित्यनेमाने करत असायचो। आणि नक्कीच ते शक्य नाही, पण मी शोधत होतो काही पूर्वीच्या भजनाचे काही क्लिप आहेत आणि ते यावेळेस आपण ऐकणार आहोत। आणि एक सुंदर अर्थाचं एक भजन आहे, आपण जे नेहमी भजनामध्ये गात असतो आणि ज्याची आम्हाला गरज आहे।
आणि ते म्हणजे परमेश्वराच्या शांतीची. अशा शोकजनक खोऱ्यातून जात असताना आम्हाला शांतीची गरज आहे. अशांत अशा वातावरणामध्ये, अशांत अशा मनस्थितीमध्ये परमेश्वराची शांती त्याची आम्हाला गरज आहे. तो शांतीचा राजपुत्र आहे असं त्याचं वर्णन बायबलमध्ये आपण वाचतो. ती शांती, त्या शांतीचं एक भजन यावेळेस आपण ऐकणार आहोत. देई तुझी खरी शांती, प्रभू मज देई तुझी खरी शांती. मला आशा आहे हे भजन आपल्याला आशीर्वादित होईल. देई तुझी खरी शांती, देई तुझी खरी शांती, प्रभू मज देई तुझी खरी शांती, प्रभू मज देई तुझी खरी शांती. तव शांतीने मज सुख वाटे, तव शांतीने मज सुख वाटे. अनेक गोष्टी जगामध्ये सुख देणाऱ्या आहेत, पण खरंच सुख जर पाहिजे असेल तर परमेश्वर आम्हाला देऊ शकतो. कारण त्याची शांती आम्हाला खरंच सुख देतोय. तव शांतीने मज सुख वाटे, 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 तव शांतीने परमेश्वराच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. काही वचनं मी आज आपल्यासमोर ठेवतो आणि त्यानंतर आपल्या विषयाकडे आपण वळणार आहोत. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि त्यातील 23 पासून 26 जी वचनं आहेत ती यावेळेस मी आपल्यासाठी वाचतो. त्यामध्ये लिहिलंय, तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही, तू निस्तेवेळीस भिणार नाहीस, तू निसशील आणि तुझी झोप सुखाची होईल. तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नकोस, दुष्टांची धाड आली तरी भिवू नकोस, कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. ह्या
परमेश्वर आणि जे 23व्या स्तोत्राला त्याला मेंढपाळ म्हटलेलं आहे त्याची ही वचन आहे. 23व्या स्तोत्रामध्ये आपण विचार करत आहोत आणि 23व्या स्तोत्रातील 4थ्या वचनामध्ये जी स्थिती उद्भवलेली आहे, ज्या स्थितीचं वर्णन त्या ठिकाणी सांगितलंय ते आपण विचार करत आहोत. 4थ्या स्तोत्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्यामध्ये लिहिलं आहे की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी. सर्व ठीक चालत असताना अकस्मात निर्माण झालेली ही परिस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी ही नीतिसूत्रातील जी वचन आहे ते मी वाचले आणि त्यामध्ये सुद्धा देवाचं वचन आहे की स्थिती अकस्मात जरी निर्माण झाली तरीही तुम्ही घाबरू नका, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. स्थिती सर्वदा चांगलीच राहील असं आम्ही सांगू शकत नाही. हा जीवन आहे, हा जीवनाचा प्रवास आहे आणि 23व्या स्तोत्रामध्ये तो जो प्रवास आहे तो एका मेंढराचा आहे आणि अगदी साहजिक आहे. जेव्हा अशी स्थिती सध्या या कोरोनाच्या संकटामुळे जी निर्माण झालेली आहे किंवा त्याही पेक्षा वेगवेगळी कारणांनी आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, कामाच्या ठिकाणी आम्हाला अशा स्थितीतून कदाचित जावं लागतात आणि अकस्मात कदाचित अशी प्रश्न आमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात आणि म्हणून तेव्हा अशा स्थिती आमच्या जीवनामध्ये त्याचा परिणाम होणं अगदी साहजिक आहे, अगदी नैसर्गिक आहे आणि स्वाभाविक आहे. आणि अशा स्थितीमधून अनेक वेळेस हा परिणाम आमच्या जीवनावर होतो, आमच्या कौटुंबिक जीवनावर होतो, आमच्या वैयक्तिक जीवनावर होतो, आमच्या मानसिक जीवनावर तर अगदी इमिजिएटली त्याचा परिणाम होतो. त्यातून आम्हाला भय, एकाकीपण, निराशा, दुःखाची भावना आणि आपण बघत आहोत या स्थितीमध्ये आणि त्याचे परिणाम आपण वाचत आहोत. हिंसाचार वाढलेला आहे, कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झालेली आहे, सुसाईड वाढत आहे. गेल्या सप्ताहामध्ये आपल्याला ठाऊक आहे की एका सेलिब्रिटीच्या सुसाईडमुळे सर्व फिल्म इंडस्ट्री हादरून गेली. मित्रांनो, सर्व गोष्टी होत्या, सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या, तरीही त्याचा परिणाम, त्या परिणामातून ती व्यक्ती बाहेर येऊ शकली नाही. संकटाचा परिणाम, दुःखाचा परिणाम, अशा कठीण भयावह स्थितीचा परिणाम. आणि म्हणून त्यावेळेस जेव्हा मी हे वचन वाचतो एक वेगळा अनुभव आम्हाला त्यातून प्राप्त होतो. मला फार जाणवतं जर हे वचन त्या व्यक्तीकडे जर असतं तर कदाचित वेगळं चित्र आज बघायला मिळालं असतं. जर हे वचन की जे वचन सांगतं की अशा स्थितीमधूनही मी जात असलो मी भिणार नाही, कारण कोणीतरी माझ्या बरोबर आहे, ती व्यक्ती मला धीर देतात. होय, हे एक वचन मला असं वाटतं आम्हाला वाचू शकतं अशा स्थितीमध्ये. आणि म्हणून या वचनाचं फार महत्व आमच्या जीवनामध्ये आहे. आणि या वचनामध्ये आपण पुढे बघितलं की ते मेंढरू असं म्हणतं की मी अरिष्टाला भिणार नाही आणि ते असं म्हणतं की माझा धीर जाणार नाही. दोन गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी. मागच्या वेळेस आपण बघितल्या, तो म्हणतो की तुझी आकडी आणि तुझी काठी, त्या मेंढपाळाची आकडी आणि काठी मला धीर देतात, मी घाबरणार नाही. आकडीबद्दल मागच्या वेळेस आपण बघितलं. अशा स्थितीमध्ये, अशा अकस्मात आलेल्या परिस्थितीमध्ये ती आकडी आम्हाला पुरवणारी आहे. ती आकडी म्हणजे परमेश्वर आम्हाला पुरवणारा. मागील उपदेशामध्ये आपण बघितलं, संदेशामध्ये बघितलं. होय, केव्हा पुरवणारा? विपत्काली, संकटकाली, दुष्काळामध्ये, अवर्षणामध्ये पुरवणारा. आम्हाला आमच्या शक्तीच्या पलीकडे पुरवणारा, आमच्या बुद्धीच्या पलीकडे पुरवणारा, आमच्या कल्पनेच्या पलीकडे पुरवणारा, आमच्या सामर्थ्याच्या पलीकडे पुरवणारा, आमच्या दृष्टीच्या पेक्षा आम्हाला जे दिसत नाही, आम्हाला जोपर्यंत जिथं आमची नजर पोहोचू शकत नाही अशा गुप्त गोष्टी, अशा गहन गोष्टी, होय, तो आम्हाला पुरवणार आहे. ते आकडी हे त्याचं दर्शक आहे. आम्हाला अद्भुत गोष्टी पुरवणारा,
आम्हाला उत्तम गोष्टी पुरवणारा तो मेंढपाळ उत्तम आहे आणि म्हणून त्याच्या आकडीच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या गोष्टी परिपूर्ण आहे. आपण वचन बघितलं होतं की वरून येणारं सर्व दान हे परिपूर्ण आहे आणि त्या सर्व मेंढरांसाठी आहे. मित्रांनो, जर अशा स्थितीमध्ये आमचं जर धीर सुटत असेल, ती वचन सांगतं त्याच्या आकडीकडे बघा. एक गोष्ट राहून गेली, ते परत मी तुम्हाला सांगतो. त्याची आकडी आम्हाला मुबलक पुरवणारी आहे. याच्या पलीकडे जर आम्हाला मुबलक भरपूर टिकणाऱ्या गोष्टी देणारी आहे. तुम्हाला ठाऊक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळी जेव्हा ह्याबद्दल उल्लेख केला, एक गोष्ट त्याच्यामध्ये त्याने आणखी जोडेल ती फार महत्वाची आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला आनंद देण्यासाठी आलो आहे, पण तो पुढे म्हणतो मी तुम्हाला परिपूर्ण आनंद देण्यासाठी आलो आहे. कदाचित काही गोष्टी जगातील किंवा आपण ज्या मिळवतो आमच्या शक्तीच्या द्वारे, आमच्या युक्तीच्या द्वारे, त्या मला आनंद देतील, पण तो म्हणतो की हा जो मेंढपाळ आहे आणि याची जी आकडी आहे तुम्हाला देणारी आहे, तुम्हाला आनंद देणारी आहे आणि परिपूर्ण आनंद देणारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतो की मी तुम्हाला शांती देण्यासाठी आलो आहे, पण तो म्हणतो की मी तुम्हाला टिकणारी शांती देण्यासाठी आलो आहे. जग देतो त्याप्रमाणे नाही, क्षणिक नाही, काही काळापुरती नाही, कोणी हिरावून घेऊन जाईल अशी शांती नाही. तो म्हणतो मी तुम्हाला टिकणारी शांती देण्यासाठी आलो. तो म्हणतो की मी तुम्हाला आशा देण्यासाठी आलो. तर येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला आशा आहे, पण त्या आशेबद्दल आपण बायबलमध्ये वाचतो ते परिपूर्ण आशा आहे, ती सदाजीवी आशा आहे. त्याबद्दल जर असं म्हटलंय की ती पडद्याच्या पलीकडे मरणातून सार्वकालिक जीवनापर्यंत पोहोचवणारी अशी ती आशा आहे. होय, तो देणार आहे, तो आम्हाला परिपूर्ण देणार आहे, मुबलक देणार आहे. आणखी प्रभू येशू ख्रिस्ताचं एक अभिवचन फार सुंदर आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो आहे आणि मी तुम्हाला भरपूर जीवन देण्यासाठी आलो आहे. भरपूर जीवन देण्यासाठी आलो आहे. होय, त्याची आकडी आम्हाला पुरवणारी आहे. आणि फक्त या भौतिकच गोष्टी नाही, या व्यतिरिक्त अनेक गोष्टी ज्या किंबहुना सर्वात महत्वाच्या आमच्या जीवनासाठी आहे. त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची आशा, त्याचं उत्तम जीवन, होय, तो आम्हाला या आकडीच्या द्वारे पुरवतो. या सर्व गोष्टी आम्हाला तो देणार आहे. पुढची गोष्ट आज आपण बघणार आहोत. तर म्हटलं की काठी, त्याची आकडी आम्हाला देणारी आहे, काठी आम्हाला संरक्षण देणारी आहे. तुम्ही बाळासाहेब, संरक्षणाची काय गरज आहे? कदाचित बऱ्याच वेळेस आम्ही ती चूक करतो. अनेक वेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, पण प्रत्येक आशीर्वादाला, प्रत्येक आमच्या जवळ असलेल्या परमेश्वराच्या दिलेल्या गोष्टीला संरक्षणाची गरज आहे, संरक्षणाची गरज आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही आकडीचा विचार करतो, काठी आम्ही कधी विसरू नये. ती काठी, आणि म्हणून तर मेंढरू म्हणते आहे की तुझी आकडी व तुझी काठी, या दोन्ही गोष्टी मला धीर देतात. कारण आकडीने तू मला आशीर्वादित केलेला आहे आणि तुझ्या काठीने, काठी हे सुरक्षिततेचं दर्शक आहे. तो म्हणतो तुझ्या काठीने तू मला सुरक्षित ठेवलेला आहे, तुझ्या काठीने तू माझ्या सर्व आशीर्वाद सुरक्षित ठेवलेले आहे. मित्रांनो, आम्हाला त्या सुरक्षितेची गरज आहे. तुम्हाला ठाऊक आहे का सुरक्षितेची गरज आहे? कारण होय, सर्व गोष्टी आमच्या जीवनातील हिरावून घेणारा कोणतरी आहे आणि म्हणून आम्हाला सुरक्षितेची गरज आहे. पुढील जे वचन आहे 23व्या स्तोत्रातील 5 वचन, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तू माझ्या देखत माझ्या शत्रूच्या पुढे ताट वाढतोस. फार सुंदर कल्पना आहे. हे म्हणजे परमेश्वरा, तो मेंढपाळ, तो देणारा आहे, तो त्याच्या आकडीने हे प्लेट, जे ताट आहे, हे तुमचं माझं जीवन आहे. या जीवनामध्ये एक गोष्ट तो सर्व करतो आहे, देतो आहे, आम्हाला देतो आहे. आमच्या जीवनात लागणारी आमची प्रत्येक गरज, आमची शारीरिक असेल, आमची मानसिक असेल, आमची कौटुंबिक असेल, आमची आध्यात्मिक असेल, प्रत्येक गरज तो आम्हाला, आमचं प्लेट, आमचं ताट, आमचं जीवन त्याने भरून टाकत आहे. पण आणखी एक गोष्ट आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे, ती आम्ही दुर्लक्षित करून चालणार नाही. तो म्हणतो की तुमच्या शत्रूच्या देख, हो, शत्रू तेथे आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 10वा अध्याय, मला असं वाटतं
मी यावेळेस आपल्यासाठी वाचतो, आपल्या सर्वांना तो परिचयाचा आहे. आणि योहान 10 आणि 10 वचन, आणि ही सर्वच वचन या अध्यायातील 23व्या स्तोत्राशीच निगडित आहे. कारण त्याच मेंढपाळाचं, जो 23व्या स्तोत्राचं मध्ये जो मेंढपाळ वर्णिलेला आहे, सांगितलेला आहे, तो नेमका कोणता याचं स्पष्टपणे स्पष्टीकरण योहान सुसमाचार 10व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि त्या अध्यायामध्ये आणखी ही गोष्ट त्याने सांगितली, काठीची का गरज, त्या सुरक्षिततेची आम्हाला का गरज आहे. तो या ठिकाणी म्हणतो 10वं वचन 10व्या अध्यायातील, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. पुरवणारा आहे, पुरवलेला आहे, आणि त्या ठिकाणी चोर पण आहे. होय, आम्ही वेढलेलो आहोत या जीवनामध्ये, शत्रूंनी वेढलेले आहोत, अदृश्य शत्रूंनी, अंधकाराच्या अधिपतीने, ज्याच्यामध्ये बायबल ज्याच्याबद्दल म्हणतो की जो सैतान आहे, त्याच्या समूहाने आपण वेढलेले आहोत. आणि म्हणून आम्हाला संरक्षणाची गरज आहे, आम्हाला संरक्षणाची गरज आहे. अनेक वेळेस आम्ही आशीर्वाद प्राप्त करतो परमेश्वरापासून, पण त्याच्या संरक्षणासाठी पण परमेश्वरावर अवलंबून राहत नाही. चोर आहे, तो आमच्या जीवनातील आमच्या प्लेटमधल्या आशीर्वाद चोरण्यासाठी टपलेला आहे. तो त्याचा उद्देश आहे. तो म्हणतो तो चोरी करण्यासाठीच आलेला आहे. परमेश्वर त्याच्या आकडेने देण्यासाठी आलेला आहे. पण तो चोर जो आहे, तो शत्रू आहे, तो तुमच्यापासून हिरावून घेण्यासाठी आलेला आहे. तुमची मनशांती, तुमचा धीर, तुमचा आनंद, तुमचं कौटुंबिक सौख्य चोरण्यासाठी, घेण्यासाठी तो आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सुंदर वचन आहे मित्रांनो. तो म्हणतो की तो तुम्हाला आकडीने तुमची प्लेट भरतो आणि तुमच्या शत्रूच्या देखत भरतो. आणि म्हणून आम्हाला त्या काठीची गरज आहे. ती काठी आम्हाला संरक्षण देणारी आहे. आणि म्हणून तो मेंढरू म्हणतो की त्यामुळे मला धीर आहे. मला ठाऊक आहे की यावरून मला एक कार्टून आठवतं की आमचं जीवन कसं या सर्व प्रकारच्या शत्रूंनी भरलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला संरक्षणाची किती गरज आहे. एक कार्टून होतं, आर.के. लक्ष्मण फार प्रसिद्ध कार्टुनिस्ट होऊन गेले. टाइम्स ऑफ इंडियामध्ये फार पूर्वी त्यांचं एक कार्टून आलं. आणि सध्याच्या त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी एक कार्टून रेखाटलं होतं की एक त्या ठिकाणी व्यक्ती बसलेला आहे आणि तो प्लेटमध्ये जेवण करत आहे. त्यामध्ये रेखाटलं होतं. पण त्याच्या मागे एक भला काय असा राक्षसाचं चित्र त्यांनी काढलं होतं. आणि तो राक्षस त्याच्या मागून हात टाकून त्यांच्या ताटातलं जेवत आहे, असं ते कार्टून आहे. त्या महाकाय अशा काळ्या राक्षसाचं त्यांनी नाव लिहिलं होतं, महागाई. प्लेटमध्ये सगळं वाढलेलं होतं, पण शत्रू त्यातलं चोरी करत होता. मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये म्हणूनच तर आम्हाला त्या संरक्षणाची गरज आहे. आम्हाला त्या आशीर्वादाच्या संरक्षणाची गरज आहे. आणि ती काठी आम्हाला ते संरक्षण देतं. आणि त्या मेंढपाळाकडे ती काठी आहे की जो आम्हाला सुरक्षित ठेवतो त्या धोक्यापासून, त्या चोरापासून. तो तुमची मनशांती चोरण्यासाठी आलेला आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, तो तुमचा घात करण्यासाठी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो तुमचा जीवनाचा नाश करण्यासाठी आलेला आहे. मेंढपाळ म्हणतो, मी तर तुम्हाला माझं परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून आम्हाला त्या संरक्षणाची गरज. आपण आकडीबद्दल बघितलं, काठीबद्दल आपण बघत आहोत. काठी हे त्या संरक्षणाची दर्शक आहे. आणखी एक मला उदाहरण यावेळेस आठवतं. एक रिमोट भागामध्ये, खेडेगावामध्ये आम्ही गेलेलो होतो. त्या ठिकाणचं एक दृश्य मला आठवतं. त्या ठिकाणी एका घराच्या समोर जी ओसरी असते त्या ठिकाणी एक लहान मुलगा जेवण करत होता. त्याच्या आईने त्याला वाढलं आणि प्लेटमध्ये त्या ठिकाणी तो बसलेला होता. आणि छान रीतीने तो जेवण करत होता, आनंदाने जेवण. त्या प्लेटमधून तो कदाचित आवडीचा पदार्थ होता आणि चांगला पदार्थ होता आणि तो त्यामधून जेवत होता. आता तुम्ही म्हणाल, बाळासाहेब हे तर दृश्य काही याच्यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काय? मला आश्चर्य याच्यासाठी वाटत होतं, कारण तो जेवत होता, आनंदाने जेवत होता, पण सभोवती कुत्रे उभे होते. खेडेगावाचं नेहमीच आहे दृश्य, कुत्रे.
आणि त्या सर्व कुत्र्यांचं नजर त्या ताटावर, त्या प्लेटवर होतं, त्या पदार्थावर होतं. झडप घालण्याची त्यांची तयारी, इच्छा होती, पण ते तसेच थांबलेले होते. आणि म्हणून मला आश्चर्य वाटत. का बरं ठाऊ काय? त्याचं कारण असं होतं, त्या मुलाच्या शेजारीच एक वयस्कर ग्रस्त बसले होते, म्हातारे ग्रस्त. नक्कीच त्याचे ते आजोबा असतील. ते त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्या हातामध्ये काठी होती. मित्रांनो, तीच ती काठी आहे. आमच्या जीवनातील उत्तम गोष्टी त्याच काठीने सुरक्षित राहतील. तोच पिता परमेश्वर आहे. त्याच्या हातातली तीच काठी आहे की जी आम्हाला आमच्या आशीर्वाद, आमच्या जीवनातील सुरक्षित ठेवते. आणि म्हणून मेंढरू या ठिकाणी म्हणतो की मी भिणार नाही, माझा धीर कमी होणार नाही, कारण तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. होय, तीच काठी आहे आम्हाला धीर देणारी. तीच काठी आहे आम्हाला सुरक्षित ठेवणारी. या सुरक्षितेबद्दल अनेक वचन स्तोत्र संहितेमध्ये आहे. नक्कीच आपण सगळे पण काही मला नक्कीच वाचावीशी वाटतं. स्तोत्र 34 जे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, त्यामध्ये एक सुंदर वचन यावेळेस मी वाचतो. स्तोत्र संहिता 34 आणि 6 आणि 7 वचन काय म्हटलेलं आहे? इथंच म्हटलेलं आहे, परमेश्वराचे दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. 6 वचन, या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. होय, छावणी आहे, संरक्षण आहे, कारण तो मेंढपाळ आहे. आणि त्या मेंढपाकडे तशी पुरवणारी आकडी आहे, तशी संरक्षण देणारी काठी सुद्धा आहे, जी आम्हाला धीर देतात. परत स्तोत्र 91 यावेळेस मी आपल्यासाठी वाचतो. स्तोत्र 91 आणि त्यातील 9 ते 14 सुंदर वचन आहे. कृपा करून जर आपल्याकडे बायबल असेल तर आपण वाचा आणि आपल्या समोर ठेवा. काय लिहिलेलं आहे यामध्ये? हा स्तोत्र करणारा या ठिकाणी काय म्हणतो? कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून घेतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करील. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेल. सुरक्षित ठेवणारा तो आहे. आम्ही सुरक्षित आहोत काय? कारण आम्ही सर्व गोष्टी आमच्या जवळ आहे. आम्ही सुरक्षित आहोत काय? आमच्या सर्व गोष्टी कदाचित सुरक्षित आहे, पण त्या आम्हाला पूर्ण सुरक्षितता देणार आहे काय? कशामध्ये आम्ही सुरक्षितता शोधत आहोत? मित्रांनो, मेंढरू म्हणतं की माझी सुरक्षितता त्याच्या काठीमध्ये आहे. माझ्या जवळील सर्व आशीर्वाद तो सुरक्षित ठेवणार आहे. मित्रांनो, या वचनावर आपण मनन करूया. अनेक वेळेस आपण परमेश्वर आम्हाला पुरवणार आहे, नक्कीच आम्हाला पुरवणार आहे. आमच्या शक्ती आणि आमच्या बुद्धीपलीकडे देणारा तो आहे. होय, तो आम्हाला देणार आहे, तो आम्हाला पुरवणार आहे. काही गोष्टी आम्ही प्राप्त करू शकतो आमच्या शक्तीने. आम्ही प्राप्त सुद्धा केलेले, आम्ही ते मिळवू शकतो, शोधू शकतो. पण परमेश्वराकडे अद्भुत गोष्टी आहे, त्याच्याकडच्या वरच्या गोष्टी आहे. तो म्हणतो त्या मुबलक आहे. देवाचं वचन असं तर आपण वाचतो आहोत की आकाश कपाटे भरून आशीर्वाद त्याच्याकडे, इतका मुबलक आहे. मी नेहमी विचार करतो, कपाटातील जर गोष्ट असेल, माझ्या घरातील कपाटातील गोष्ट, ती जाऊ शकतो, काढू शकतो, शोधू शकतो. आकाश कपाटातील आशीर्वाद, वरील आशीर्वाद
मुबल अद्भुत आशीर्वाद मात्र त्या मेंढपाळाच्या आकडीनेच आम्हाला प्राप्त होऊ शकतो आणि त्याच्या काठीनेच तो सुरक्षित राहू शकतो. आम्ही सुरक्षित आहोत काय? अनेक आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. आमचं कुटुंब परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. आमची लेकरं परमेश्वराने दिलेलं धन आहे. अनेक गोष्टी परमेश्वराने आम्हाला आतापर्यंत पुरवलेल्या आहेत. मित्रांनो, त्या सुरक्षित आहेत काय? त्याची काठी ती सुरक्षित आम्हाला देतं. ती त्याच्या जवळ आहे. तो मेंढपाळ आहे, त्याच्याकडे आकडी पण आहे आणि त्याच्याकडे काठी पण आहे. काठीच्या अनेक पुढील ज्या गोष्टी आणि त्याचे अर्थ आपण पुढे बघणार आहोत, पण आज यावर आपण विचार करूया. आम्ही सुरक्षित आहोत काय? तर ती काठी, त्या मेंढपाळाची काठी जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही सुरक्षित आहोत. आणि म्हणून मेंढरू म्हणतं, अकस्मात उद्भवलेल्या स्थितीमध्ये तो म्हणतं की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. कोण? तो मेंढपाळ. त्याच्याकडे आकडी आणि काठी आहे. म्हणून तो म्हणतो, तू माझ्या बरोबर आहे. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात आणि म्हणून माझं जीवन भरलेलं आहे. अशा स्थितीमध्ये सुरक्षित आहे. शत्रू असेल, शत्रूंनी आम्ही वेढलेले आहोत, संकटाने आम्ही वेढलेले आहोत, पण आम्ही सुरक्षित आहोत. आमचं जीवन सुरक्षित आहे. बंधू आणि भगिनींनो, आम्ही कुठे आहोत काय? आम्ही त्या मेंढपाळाच्या मागे आहोत काय? त्या मार्गात आहोत काय? नसेल तर परमेश्वराने परत आपल्याला एक संधी दिलेली आहे. त्या मेंढपाळाबद्दल असं म्हटलं की तू शोधणार आहे, आणि ही वचनं जणू काय आपल्याला साथ घालत आहेत, हाक मारत आहेत, शोधत आहेत. त्याच्या मार्गावर आपण पाय टाकूया, सुरक्षित राहूया. देव तुम्हाला आशीर्वाद द्या. यावेळेस आपण परत या भक्तीची विशेष प्रार्थना करणार आहोत. सर्वप्रथम देवाची स्तुती करूया की परमेश्वराने इथपर्यंत आपला सहाय्यकर्ता झालेला आहे आणि आपल्या सर्व परिवारांच्यासाठी आपल्या प्रार्थना आहे. परिवारातील सर्व जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थना आहेत. आपण आज परत विशेष करून देवाची स्तुती करूया. मागील सप्ताहामध्ये आपल्या मंडळीतील एक मुलगा जो हॉस्पिटलमध्ये काम करतो तो पॉझिटिव्ह झालेला होता, पण देवाच्या दयेने आता सध्या तो बरा आहे. मागील सप्ताहामध्ये परत आणखी एक मुलगा, परत तो मेल नर्स आहे आणि हॉस्पिटलमध्ये काम करतो, त्याला परत कोविड-19ची लागण झालेली आहे. त्याला प्रार्थनेची गरज आहे. आज आपण प्रार्थनेच्या द्वारे त्याला आपण परमेश्वराच्या आरोग्यदायी हातामध्ये समर्पित करूया. आणि त्याचबरोबर आपण विशेष करून प्रार्थना करूया की जे सर्व बंधू आणि भगिनी, मुलं आणि मुली, आणि त्यातल्या त्यात विशेष करून मुंबई शहरामध्ये आपल्या मंडळीतील विविध अशा हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत आणि अतिशय अशा इन्फेक्शस अशा सराउंडिंगमध्ये ते आहेत आणि परमेश्वराने त्यांना सहाय्य करावं म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. आपल्या देशासाठी आपली प्रार्थना आहे. आपले पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री, आपली सर्व यंत्रणा, परमेश्वर ह्या दिवसांमध्ये त्यांचं सहाय्य करो ही नम्र प्रार्थना आपण सर्वत्र आपल्या मंडळांमध्ये चालू आहे. आपण आज त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करू. आपण मागील सप्ताहामध्ये विशेष करून प्रार्थना करणार आहोत ज्यांचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी, आणि त्यांना परमेश्वराच्या हातामध्ये आपण समर्पित करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करू आणि देवाची स्तुती करूया की आपल्या मंडळीतील संदीप आणि त्याची पत्नी सफिरा यांना परमेश्वराने कन्यारत्न देऊन आशीर्वादित केल्या, त्याबद्दल देवाची स्तुती करूया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो, कारण तू आमचं सहाय्यकर्ता झालेला आहेस. आम्हाला तू सांभाळलेला आहेस. आणि आज विशेष करून आम्ही प्रार्थना करतो देव आमच्या सर्व परिवारांच्यासाठी की त्यांचा सहाय्यकर्ता तू मागील दिवसामध्ये झालेला आहे. आमच्या सर्व तरुण मुलांसाठी आमच्या प्रार्थना. अनेक लोक गावी गेलेले आहेत प्रभू, त्यांना त्या ठिकाणी तू सुरक्षित ठेवलेला आहे. देवा, आज मी विशेष करून तुझी स्तुती करतो. आमचा एक तरुण मुलगा जो संक्रमित झालेला होता प्रभू,
पण त्याच्यातून बाहेर काढलेला आहे, त्याला तू आरोग्य दिलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आजपर्यंत देवा आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे. आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करतो की मागील सप्ताहामध्ये परत आमचा एक मुलगा जो कोविड पॉझिटिव्ह त्याचा रिझल्ट आहे, त्याचा रिपोर्ट आहे प्रभू, आज आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो. देवा परत तुझ्या आरोग्यदायी हाताचा स्पर्श त्याला करून त्यातून त्याला तू बाहेर काढ. सर्व जे अशक्तपणा त्याच्या शरीरामध्ये निर्माण झालेला आहे देवा, तुझ्या सामर्थ्याने त्याला तू भर, अशी प्रार्थना आज आम्ही त्यासाठी करतो देवा. आणि ह्या लेकराला आम्ही तुझ्या हाती आज समर्पित करतो प्रभू. त्याचबरोबर आमचे अनेक आमच्या मंडळीतील मुलं आणि मुली, बंधू आणि भगिनी रात्री बेरात्री अशा ड्युटीज करत आहे हॉस्पिटलमध्ये. आणि नवी देवा, आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतभर प्रभू हॉस्पिटलमध्ये अनेक मुलं आणि मुली आणि बंधू आणि भगिनी रुग्णसेवा करत आहे अशा कठीण अशा स्थितीमध्ये. त्या सर्वांसाठी तुझं संरक्षण, तुझं आरोग्य आज आम्ही मागत आहोत देवा. आज आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. आमचे पंतप्रधान, आमचे मुख्यमंत्री, सर्व यंत्रणा, सर्व कर्मचारी देवा, विशेष करून या स्थितीमध्ये आमच्या देशाला देवा कृपा करून तू सहाय्य कर. या महामारीतून त्याला, आमच्या देशाला, प्रिय देशाला तू बाहेर काढ, अशी नम्र प्रार्थना मी तुझी चरणी करतो प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, गेल्या सप्ताहामध्ये अनेकांना तू वाढदिवस दिलेले आहेत, त्या सर्वांच्यासाठी हे येणारं वर्ष त्यांच्यासाठी विशेष तुझ्या सुरक्षिततेचं, तुझ्या आशीर्वादाचं असं त्यांना जाऊ दे तेव्हा. आमच्या मंडळीतील संदीप आणि त्याच्या परिवारामध्ये तू एक छोटी बालिका दिलेली आहे प्रभू. आमची प्रार्थना आहे की या संपूर्ण परिवाराला विशेष करून तुझं संरक्षण ह्या दिवसांमध्ये दे. या छोट्या बालिकेला तुझ्या हाती मी समर्पित करतो प्रभू. परत देवा, हे येणारे दिवस सुद्धा देवा आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्हा प्रत्येकाला तू चालीव, तू सुरक्षित ठेव प्रभू. आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव घडू दे, ही नम्र प्रार्थना मी करतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक देवा, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जो जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर सर्व वाईटापासून आम्हाला सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे तुझेच आहे, आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुपी येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो, आमेन. देवाची स्तुती असो. आपण असंच एकमेकांच्यासाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आणि तुम्ही नियमित ह्या भक्तीमध्ये सामील होत आहात त्याबद्दल देवाची स्तुती करतो, तुमचे आभार मानतो. इतरांना सुद्धा तुम्ही आपल्या भक्तीची लिंक शेअर करू शकता. अनेकांना तुम्ही ह्या भक्तीमध्ये त्याद्वारे सामील करू शकता. परत आपण एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया आणि पुढच्या रविवारी या भक्तीमध्ये परत आपण भेटूया. देव तुम्हाला आशीर्वाद देव.